नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर सचिन नाईक। रायगड मेडिकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला असून पेनचे डॉक्टर सचिन नाईक यांनी 31 वेळा जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे। या कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर, डॉक्टर, माजी पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, ईसी सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड मेडिकल असोसिएशन ही रायगड जिल्ह्यातील सर्व पॅथीच्या डॉक्टरांची शिखर संघटना म्हणून ओळखली जाते। सन 1987 मध्ये डॉक्टर घोडके, डॉक्टर जोशी, डॉक्टर पटवर्धन, डॉक्टर पटेल, डॉक्टर निकम, डॉक्टर गोखले आणि डॉक्टर कुद्रीमोती या दूरदृष्टी असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी लावलेले हे रोपटे आज 39व्या वर्षी भव्य वटवृक्षात परिवर्तित झाले आहे। आज संघटनेचे जवळपास 5000 सभासद असून पोलादपूर ते खारघर आणि मुरुड ते कर्जत खोपोली अशा विस्तीर्ण रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांना एकत्र बांधण्याचे कार्य ही संघटना करत आहे। दुर्गम, ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यरत असलेल्या प्रत्येक सभासद डॉक्टरांच्या उत्कर्षासाठी, वैद्यकीय ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आणि अडचणीच्या काळात त्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळावे यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे। यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष, ईसी सदस्य तसेच विविध तालुक्यांच्या अध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला। संघटनेचे आधारस्तंभ मानले जाणारे माजी अध्यक्ष डॉक्टर दाभाडकर, डॉक्टर पटेल आणि डॉक्टर गंगोलिया यांचे शुभाशीर्वाद कार्यक्रमाला लाभले। कार्याध्यक्ष डॉक्टर तुषारजी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते। प्रभावी आणि दमदार सूत्रसंचालन तसेच सूत्रसंचालनादरम्यान सादर करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी उल्लेख यामुळे कार्यक्रमाला विशेष बहार आली। यावेळी डॉक्टर सचिन नाईक यांनी रायगड मेडिकल असोसिएशनच्या 31व्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। त्यांनी कर्जतचे डॉक्टर आशुतोष कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला। तसेच डॉक्टर आशीर्वाद मोकल यांची सचिवपदी तर डॉक्टर अमित पाटील यांनी खजिनदार पदाची जबाबदारी स्वीकारली। रायगड मेडिकल असोसिएशनमध्ये प्रत्येक अध्यक्षाचा कार्यकाल हा 1 वर्षाचा असतो। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सचिन नाईक यांनी कार्यकर्ता ते अध्यक्ष या प्रवासातील अनुभव सांगितले। विविध अध्यक्षांच्या कार्यकाळात काम करताना मिळालेल्या शिकवणीचा त्यांनी विशेष उल्लेख केला। तसेच जिल्हा क्रीडा कार्यकारिणीच्या माध्यमातून अनेक अनुभव मिळाले व अनेक सहकार्यांशी जवळची ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले। सचिव डॉक्टर आशीर्वाद मोकल यांनी आपल्या मनोगतात वर्षभरात रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला। संघटनेच्या सदस्यांसाठी क्रिकेट स्पर्धा, इंडोर गेम्स तसेच वार्षिक शैक्षणिक अधिवेशन आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी मांडला। तसेच जिल्ह्यातील सर्व सभासदांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पेन मेडिकल असोसिएशनच्या सर्व सभासदांनी अत्यंत मेहनत घेत जीव ओतून काम केले। त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत देखणा आणि संस्मरणीय ठरला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर योगेश मोंडकर यांनी केले। शेवटी वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन।